हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत घरात असलेल्या साहित्यापासून मटार पनीरची भाजी कशी तयार करायची त्याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला ह्या ठिकाणी मी पाव किलो पनीर घेतलेले आहे आणि त्याचे अशा पद्धतीचे क्यूब्स कापून घेतले। गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवले, त्यामध्ये आपल्याला 3 चमचे बटर घालून घ्यायचंय। बटर करपू नये त्यासाठी 1 चमचा मी तेल घालते। तेल आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे जे क्यूब्स होते ते घालून घ्यायचे आहेत आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेम वरती दोन्ही बाजूनी पनीरचे तुकडे आहेत ते थोडेसे तळून घ्यायचे आहेत। पनीरला अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर हे तेलातून बाहेर काढून घ्यायचे। पनीरचे तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतते म्हणजे हे नरम राहतील। पनीर तळून झाल्यानंतर राहिलेले जे बटर आहे त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 2 इंच आल्याचे तुकडे आणि 1 वाटी कांदा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे। ह्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने सोनेरी रंग आला की ह्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 3 चमचे बटर घालायचे। बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता, 1 मोठी विलायची आणि त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपण भाजून घेतलेला जो कांदा होता आणि अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा त्याला तेल सुटेपर्यंत भाजायची आहे। कांद्याची पेस्ट मस्त अशी भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला 1 वाटी टोमॅटो प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे आणि ह्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती मस्त अशी भाजून झाल्यानंतर छानपैकी कलर आलेला आहे। त्यामध्ये मसाले घालायचे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची। सगळे मसाले 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान असा सुगंध सुटला पाहिजे। मसाले भाजून झाल्यानंतर छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आणि ह्या ठिकाणी मी 2 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, ते बॉईल करून घेतलेत वाटाणे। बॉईल केलेले सगळे वाटाणे आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर फ्रोझन वाटाणे असतील तर ते वापरले तरीही चालतील। वाटाणे सुद्धा मसाल्यांमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। सगळे जिन्नस मस्त असे परतून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचे। जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही करायचं। आजची रेसिपी आपल्याला आवडत असेल किंवा बनवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार होईल इतपत पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे। भाजीला पहिली उकळी यायला सुरुवात झाली की तळून घेतलेलं पनीर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पनीर तळून झाल्यानंतर त्यात मी पाणी घातलं होतं कारण पनीर कडक होत नाही आणि खाताना ते सॉफ्ट लागतं। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पनीरची भाजी तयार कराल आणि पनीर तुम्ही तळून घ्याल त्यावेळेस नक्कीच ते पाण्यामध्ये ठेवा, तुम्हाला ते खाताना सॉफ्ट लागतील आणि तुम्हाला फरक नक्की जाणवेल। मटार पनीरची भाजी आपल्याला मीडियम फ्लेम वरती 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि दुसरीकडे मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि 2 चमचे पनीरचा मसाला घेतलाय। हा मसाला आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचा आहे। रूम टेम्परेचर वरचं दूध घेतलंय मी। मसाल्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये। आपला जो पनीरचा मसाला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे दुधामध्ये। तयार केलेले जे दुधाचं मिश्रण आहे ते ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। मटार पनीरची भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला जर जास्त दाटसर हवे असेल तर तुम्ही तशीही करू शकता। आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालते, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे।
पुन्हा एकदा भाजी मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची. त्यावरतीच मी 1 चमचा बटर घालून घेते. बटरमुळे टेस्ट खूप छान येते मटर पनीरला. तुम्ही पाहू शकता मटर पनीरची आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते. ही मटर पनीरची भाजी तुम्ही रोटी बरोबर, नान बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. घरात असलेल्या साहित्यातून चमचमीत अशी मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.